मी सौ क्षमावीरा शेखर महाजन, मुरबाड उपासना केंद्र। मी बापू परिवारात 2000 सालापासून आले। माझ्या मोठ्या नणंद वसईला असतात, त्या आधीपासूनच बापू परिवारात होत्या, त्यांच्याकडूनच आम्हाला बापू कळाले। त्यांनी एकदा त्यांच्याकडे पादुका पूजन सोहळा ठेवला होता, तेव्हा त्यांनी आम्हाला तिकडे बोलवले। तेव्हा आम्हाला त्यांनी बापूंबद्दल सगळी माहिती सांगितली आणि आमचा तेव्हापासूनच खूप दृढ विश्वास बसला बापूवर। आणि क्षणोक्षणी तेव्हापासून विश्वास बसल्यानंतर आम्हाला पावलोपावली क्षणोक्षणी बापूचे अनुभव येत गेले आणि आजपर्यंत शेकडो अनुभव मला बापूंचे आलेले आहेत। प्रत्येक क्षणोक्षणी बापू असतो डोळ्यापुढे। बापू आता आमचं पूर्ण सर्वस्वच झालेलं आहे, कारण बापूशिवाय कुठलं पानही हलत नाही। असे क्षणोक्षणी अनुभव मला आलेले आहेत। त्यातलाच एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे मला। छोटासा अनुभव आहे। 2016 सालची ही घटना आहे। आम्ही दोघंच असतो घरी, मी आणि माझे पती। त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यांच्या व्यवसायात मी त्यांना मदत करत असते। आणि सकाळची वेळ होती। सकाळी आम्ही दोघंही आवरायच्या गडबडीत होतो आणि आंघोळीसाठी आपण जे पाणी गरम करतो त्याच्यासाठी माझ्याकडे तेव्हा हीटर होतं। त्यावेळेस ते बादलीत तसं अडकवायचं असतं ना, हुक असतं त्याला, तसं हीटर होतं। आणि ते काम झाल्यानंतर ते आम्ही असं बाथरूमच्याच खिडकीला अडकवून ठेवायचं, त्याला हुक होतं। तर त्या दिवशी काय माहिती लाईट गेले की काय, ते हीटर चालू राहिलं होतं आणि बटन ऑनच होतं। आणि आम्ही दोघं नेहमीप्रमाणे ते गेले आवरून, त्याच्यानंतर माझं आवरलं घरातलं, तसं मी पण दुकानात गेले त्यांच्या मदतीसाठी आणि तो हीटर ऑनच राहिला होता। आणि मी एकदा माझं आवरून गेल्यानंतर मी रोज संध्याकाळी घरी येते, पण त्या दिवशी मला बापूंनीच काहीतरी बुद्धी दिली आणि मी 2-2.5 तासांनी मी जवळजवळ घरी आले परत। काय मला सुचलं, मला काय वाटलं असं काय मला माहिती नाही, पण मी त्या दिवशी लवकर घरी आले आणि घराचा दरवाजा उघडल्याबरोबर मला असं एखादी गोष्ट तापल्यानंतर कसा वास येतो वेगळा, तसा वास यायला लागला। मी घरात सगळीकडेच बघितलं पण मला काही दिसलं नाही आणि मग मी बाथरूमचा दरवाजा उघडला, बघते तर काय, खिडकीमध्ये जो अडकवलेला हीटर होता तो पूर्ण लाल बुंद झाला होता तापून। खूप वास येत होता आणि खिडकीच्या ज्या काचा असतात त्या पूर्णपणे वितळून खाली पडल्या होत्या आणि पूर्ण काचा फुटून खाली पडलेल्या होत्या आणि मी ते बघून सगळं खूप घाबरले आणि मला बटन बंद करायची सुद्धा हिंमत होत नव्हती। बटनाला हात लावू की नको मी घाबरली आणि अशा वेळेस मी बापूंचा धावा सुरू केला आणि बापूंचं नाव घेतलं आणि बटनाला हात लावून बटन बंद केलं। आणि त्यानंतर मला थोडंसं हे हायसं वाटलं की मी बटन तरी बंद केलं निदान। आणि मग तो हीटर इतका लालबुंद झाला होता की जर मी त्या क्षणी तेव्हा आले नसते तर तो तापून तापून पुढे काय झालं असतं, खिडकीच्या काचा वितळून खाली पडल्या होत्या, आणखीन तो आणखीन जास्त तापला असता तर तो ब्लास्ट पण झाला असता आणि कदाचित कुठे आग लागली असती, माझ्या घराला लागून आणखीन दुसऱ्या घराला कुठे आग लागली असती, बिल्डिंगला आग लागली असती, काही होऊ शकलं असतं ना। पण बापू माझ्या घरात असल्यामुळे तो अनर्थ टळला। आणि मी उशिरा घरी येणारी आणि त्या दिवशी मी का लवकर आली हे सगळं बापूंनीच घडवलं अक्षरशः। कारण तुला आता घरी जाण्याची वेळ आहे, तुझी तिथे गरज आहे, अक्षरशः बापूंनी मला बुद्धी दिली आणि मी त्यावेळेस लवकर घरी पोचले आणि तो पुढचा सगळा होणारा जो अनर्थ होता तो माझ्या बापूमुळे टळला। ह्याच्यावरूनच एकच लक्षात येतं की बापूचरणी जेव्हा आपण दृढ विश्वास ठेवतो ना, तेव्हा तो बापू आपल्याला पावलोपावली क्षणोक्षणी आपल्या पाठीशी असतो आणि हा दृढ निश्चयच खरा भक्तीचा मार्ग असतो। आणि हाच एक अनुभव मला आला आणि बापूमुळे तो पूर्ण अनर्थ टळला आणि मी आज त्या अपघातातून, मोठ्या संकटातून मी बचावले। हरिओम श्रीराम अंबज्ञ।